सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राहील? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आलात नागपूरच्या रॅलीला, का नाही आलात सांगू? ऐका रे तो व्हिडिओ, जरा लावा तो व्हिडिओ असेल तर. आवाज द्या, आवाज. अरे आवाज आहे का नाही त्याला? मला ओबीसी जय शिवराय भावांनो. तर काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लाव रे तो व्हिडिओ. मी आजही जोराजोराने सांगतो आपल्याला, मला ओबीसीतून या, कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी मराठा समाज हा ओबीसी होता, हे मला माहित आहे. हे मला माहित आहे. पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग घेतली, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचा टीओआर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेसचे दाखले मागितले गेले, त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले. त्यावेळेस कोणी मागितले? त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं, पण ते मीटिंग एकही झाली नाही. 4 महिन्यात एकही मीटिंग झाली नाही, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुणबी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचंय? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय, आता याचं काय सांगायचं आहे? हे सगळं जे आहे फिरतंय, सगळं व्हायरल होत आहे. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, त्या संपादकांना, बघा हे व्हिडिओ, तासाला जर तुम्ही बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. तुमचं लक्ष, मी पक्षासाठी काम करत नाही इथे, हे कुणी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही इथे ओबीसी साठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधले गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. तुम्हाला राजकारण करू नका. तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा. अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि परत म्हणतात देवेंद्र फडणवीसला काढा. तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेंचं नाव घ्या ना, ते नाही. त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे. मेहरबानी करा. मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय, तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात, आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही. माझी आपणा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मगाशी मी सांगितलं की सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पात्र शब्द सुद्धा काढले, काय काढलं. मागे सुद्धा मी सांगितलं
अहो खोडाखोड हे अशी, हे सगळं मी दिलं, ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं. हे बघा, हे कसे का तुम्ही पत्रके देतायत? मराठ्याला कू लावतात. कू मराठा, मराठा कू. अरे काय चाललंय? सगळं खाडाखोड करून हे सगळं थांबवा, नाहीपेक्षा मोठी अडचण निर्माण होईल.